उल्हासनगरमधील आशळे गावामध्ये दुचाकीला पुढे जायला जागा दिली नाही म्हणून एका रिक्षा चालकावर 3 जणांनी चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अखेर स्टँडवरील रिक्षा चालकांनी दोन्ही हल्लेखोरांना पकडलं, पोलिसांच्या स्वाधीन केलं। हल्ल्याची ही सगळी घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे। या प्रकरणामध्ये हल्लेखोरांविरुद्ध विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। एक आरोपी फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत। आपण हे दृश्य पाहतोय, रिक्षा चालक आहे जो आपला जीव वाचवून तिथून पळताना पाहायला मिळतोय। मारहाण केलेली आहे या तरुणांनी त्याला। बाईक पुढे नेण्यासाठी जागा दिली नाही या वादातून ही मारहाण झाली। तिथे ट्रॉफिक झाल्या कारणामुळे मी त्या जे 3 रिक्षा टू व्हीलर आले होते बाईकवर, त्यांना ट्रॉफिक झाल्यावर मी त्यांना सांगितलं की तुम्ही इथे ट्रॉफिक झाली थोडं साईडला घ्या गाडी म्हणून, पण त्यांनी घेतली, त्यांनी वरवरची उत्तर दिली आणि शिवीगाळ चालू केली। त्याच्यामुळे मी त्यांना बोललो पण लगेच त्यांनी थोड्या वेळात लगेच माझ्या अंगावर चॉपर वगैरे हत्यारं काढली आणि माझ्यावर मारणं चालू केला मला। किती जण होते मारहाणीमध्ये? 3 जण होते, त्यातून एक कशात? हा